हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर कालचा मकर संक्रांतीचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. सौरभच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होता, आम्ही गेलो होतो. जास्त काही व्हिडिओ घेणं झालं नाही, तरी जेवढं होईल तेवढं मी शेअर केलंय तुमच्यासोबत. आणि सौरभला संक्रांतीच्या सुट्ट्या लागल्या होत्या, अभिनवला पण. म्हणजे इकडं संक्रांतीला सुट्ट्या असतात, तर मग आम्हाला गावी यायचं होतं. सौरभला त्याच्या आजोळी जायचं होतं आणि मला पण माझ्या अंकलची थोडी तब्येत बरी नव्हती, त्यांना बघायला जायचं होतं. तर मग आम्ही अगोदर गेलो अंधबोरीला, म्हणजे माझ्या माहेरी. तिथं सौरभला सोडलं, तिथं सगळ्यांना भेटून वगैरे किनवटला गेलो. तिथं काकांना वगैरे भेटणं झालं. त्यानंतर आलो इथं आदिलाबादला. तर सौरभला तिथं सोडलंय, अभिनवला घेऊन मी आले इथं. आणि प्रणव आणि गौरव ते पण गेलेत आजोळी. तर आता लेकरं तर कुणी नाही, फक्त अभिनव आहे सोबत. काल मी एवढं थकले होते ना, म्हणजे खूपच जास्त. कारण आरमोरून अंधबोरीहून किनवट, ते बऱ्याच पाहुण्यांच्या घरी जाणं येणं, मग किनवटून परत आम्हाला नाईट झाली आदिलाबादला यायला. तर फुल डे इतका बिझी गेला ना, म्हणजे सारखं फिरणं होतं. तर खूप थकले होते. पण आता इथं आठवडाभर मी राहणार आहे. आणि प्रत्येक वेळेस म्हणते की रूमची क्लिनिंग करावी. कारण ताई करतात, पण डीप क्लिनिंग कबर्डावरनं ताईला काय सुधारणार, माझं सगळं ठेवायचं वगैरे. तर हे सगळं मला आवरायचं आहे. बऱ्याचदा ठरवते, पण 1-2-3 दिवसासाठी येणं होतं, मग काही होतच नाही. तर आता मी आहे आठवडाभर इथं, तर मग मी सगळं क्लीन करणार आहे. तर आज माझा तेच प्लॅन आहे की अगोदर माझं सगळं आवरून घ्यायचं, त्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी, संक्रांतीचं लाडू वगैरे म्हणा किंवा दुसऱ्या काही तयारी असतील त्यानंतर करणार. तर आधी मी रूम क्लिनिंग करणार. तर मी आता माझं कबड तुम्हाला दाखवते. ते बघितल्यास तुम्हाला नक्की वाटेल की इतकं खराब कुणी ठेवतं का. तर तुम्ही बघू शकता, एवढा धिंगाणा आहे माझ्या कबडमध्ये. म्हणजे काय कुठं आहे तेच भेटणार नाही. जर काढलं ना, एक साडी कुठं, तर एक ब्लाऊज कुठं, ज्वेलरी कुठं. म्हणजे काही ह्या बॅगमध्ये आहेत साड्या, काही इथं ठेवून आहेत. तर मागच्या वेळेस साड्यांचा वगैरे व्हिडिओ काढला आणि नंतर सगळं पटापट तसंच टाकून माझं जाणं झालं होतं. तर एवढा धिंगाणा आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, जे धूळ आहे ना सिमेंटची वगैरे, ते पण तसंच आहे. कारण ह्या कबडला किती पुसलं तर ते जातच नाहीये. तर आता परत क्लिनिंग करते मी, बघू ते निघतं का. ज्वेलरी बघू शकता, या ज्वेलरीचा काय धिंगाणा आहे. कॉस्मॅटिक सगळे कसे पडलेले आहेत. म्हणजे जे माझे यूज झालं ते यूज केलंय, ते टाकलंय, असं झालंय माझं. ब्लाउजेसचं पण तसंच सगळं पसारा. तर आता मी सगळी क्लिनिंग करणार, सगळं आवरणार आहे. या साईडला पण बघू शकता. तर अगोदर मी काल आणलेलं सगळं सामान, ते सगळं अनपॅक करणार, बॅग वगैरे. कारण मागच्या वेळेस साड्या इथं होत्या, काही ब्लाउजेस माझ्यासोबत होते, तर सगळं इकडं तिकडं झालंय. तर मग ते सगळं काढल्यावर मला सुधरेल की काय कसं ठेवायचं. आणि काही साड्या मग सोबत पण घेऊन जायच्यात, तर त्याही वेगळ्या करेल मी, आणि इथं काय ठेवायचे तेही व्यवस्थित ठेवल. तर आता मी आधी माझे काल आणलेल्या बॅग अनपॅक करते. 3-4 बॅग भरून सामान आणणं झालं होतं माझं, कारण बराच पसारा होता. असे हे मॅट वगैरे बनवलेले तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील. ते मॅट आणले होते, कारण इथं संक्रांतीला वगैरे लागतील. मला तर तिथं काही लागणार नाही. इथंच आमचं घर आहे. केव्हाही कोणता छोटा-मोठा कार्यक्रम म्हणा किंवा सण असला तर मी इथंच येत असते. तर मग इथंच आमचं डेकोरेशन होतं. मॅक्झिमम सण माझे इथंच जातात. जेव्हा सुट्टी नसेल तेव्हाच मग तिथं राहण्यात जातं. तर मग मी इथल्यासाठी सगळंच घेऊन आले. परत मी उलन आणलं होतं खूप सारं. म्हणजे जेवढं होतं तेवढं आणलं. कारण मला आणि ताईला ना अजून असे मॅट बनवायचे होते. आणि डोरचं, देवाच्या रूमच्या डोरचं असं तोरण बनवायचं होतं आम्हाला. तर त्यासाठी बघा मी इथं रेक्झिन पण आणलेली आहे. म्हणलं क्लॉथवर बनवू. थोडीफार रेक्झिन होती ती घेऊन आले. आणि आता माझे ड्रेसेस वगैरे ते सगळं अनपॅक करते, कारण मग इथं डेली लागल. ते प्रत्येक वस्तू मग बॅगमध्ये शोधणं होणार नाही. काढून कबर्डमध्ये ठेवलं तर चांगलंच. आणि मागच्या वेळेस माझ्या साड्या इथं राहिल्या होत्या, ब्लाउजेस तिथं होते. तर मग मी त्यासाठी सगळे ब्लाऊज वगैरे घेऊन आले होते इकडं. म्हणलं मग जाताना अशा 4-5 सिलेक्टेड घेऊन गेलं तरी बस होतं. आणि तुम्ही बघू शकता ह्या मॅट मी बनवल्यात.
आपल्या पतंगाच्या वगैरे इतक्या सुंदर वाटत होत्या. तेच ताईला मी दाखवत होते, कारण हे ताईनं बघितलेलं नव्हतं, फक्त व्हिडिओमध्येच बघितलं होतं. आणि इथं ग्लू गन पण नव्हती, ती आणलेली. सगळ्यात मेन म्हणजे संक्रांतीचा वाण शोधत होते मी, जे मी ऑनलाईन मागवला होता, तर ते भेटतच नव्हता. बहुतेक मी ते कवर टाकलं होतं का नाही, तर एवढं म्हणजे सगळं आहे नाही तेवढं सगळं बघितलं, पण ते काही भेटायला तयार नव्हतं. आणि आमचा प्लॅन यावेळेस तेच होता. आणि ते जे चौरंग पाट होते छोटे, मी ते परत अजून मागवले होते, तर ते असे चांगलेच पार्सल 2-3 पार्सल होते मागवलेले. ते बहुतेक तिथंच राहिलेत. माझं शोधणं चाललेलं होतं. आणि इथं एक छोटी फेशियल किट होती, मी ताईला तेच दाखवत होते. आणि ते Meeshoवरून मागवलंय मी त्याच्यासाठी ते बाऊल, ब्रश वगैरे ते. तर माझे वाण तर तिकडंच राहिला. आता आमच्या दोघींचं चाललेलं की आता काय करूया, इथंच जाऊन काहीतरी आणावं लागेल. आणि ताईनं मला फोन करून सांगितलं होतं बरं, की विसरू नको, आठवणीनं अगोदर टाक. पण ते सौरभच्या स्कूलमध्ये त्याच दिवशी प्रोग्राम होता ना, आम्हाला त्याच दिवशी निघायचं होतं. त्या सगळ्या गोंधळात बहुतेक राहिलं माझं. तर इथं ताईचं तेच चाललेलं की मला ओरडणं, की काय आठवणीनं आणायचं ना, असं तसं. तर चला म्हणलं, हे अनपॅक तर केलंय आता. आता सगळं कबर्डमधलं सामान काढूया. कारण हे आता आमच्या वास्तूच्या तेव्हा साड्या वगैरे, त्याचे बॉक्सेस, असं खूप सारं सामान रिकामंच पडलेलं होतं. आणि इकडचे जे सेल्फ आहेत ना, या साईडचे जे मी सामान काढत आहे, तिकडं तर आम्ही काय आम्हाला वाटेल ते ठेवतो तिकडं. काही एक्स्ट्रा वाटलं की मग हे डोअर काढायचं आणि टाकायचं. म्हणजे हे त्यासाठीच बनलेले आहेत असं झालं या कबर्डचं. म्हणलं असं नको, थोडंसं याला क्लीन करून थोडं छान केलं पाहिजे, छान ठेवलं पाहिजे. एक्स्ट्राचं सामान वरती, मग लागणारं खाली, असं करूया म्हणलं. कारण जेव्हापासून आम्ही राहायला आलो ना, तेव्हापासून या कबर्डचा यूज तेच झालाय, की काही उठलं की घेऊन यात ठेवून द्यायचं. आणि इथं डुगूची मस्ती चाललेली मध्ये मला हे बॉक्स दे, ते बॉक्स दे. आणि हा डान्स कसा करतोय बघा तुम्ही. तर मग छान असं लायझॉल वगैरे टाकून मी पुसून घेतलं. थोडं सर्फ टाकलं होतं त्यात. तर हे ना किती पुसलं ना, थोडं प्रत्येक वेळेस निघतच असतं त्याचं. ते जे लावलेलं आहे त्यांनी जॉईंटला सिमेंट किंवा असं. आणि हे ग्रॅनाईट ना, याचा कलर बिलकुल आवडला नाही. कंप्लीट ब्लॅक घेतला असतं तर किती छान वाटलं असतं. याला कितीदाही पुसलं ना, तर म्हणजे ते डलच वाटतं. असं वाटतं की ते मळकट त्याला काय सिमेंट वगैरे लागूनच आहे असंच दिसतं ते. तुम्ही कितीही क्लीन करा ते तसंच असणार. मग छान वाळू दिलं, तिथं पेपर वगैरे अंतरले खाली. आणि आता मग माझे डेली यूजचे ड्रेसेस वेगळीकडं, चांगले ड्रेसेस वेगळीकडं असं ठेवणं चाललं आहे. त्यानंतर सौरभचे, डुगूचे एका सेल्फमध्ये ठेवाल मी, यांचे ठेवाल. आणि जे आमचं एक्स्ट्रा सामान आहे ते थोड्या वरच्या सेल्फमध्ये ठेवाल. तर तेच सगळं करून घेत होते मी इथं. माझं ना इथं येणं सणावाराला किंवा सुट्ट्या वगैरे असलं कीच होतं. तर मग माझं काही दिवस इकडं, काही तिकडं असं राहणं होतं. तर माझ्या सामानाचं बिलकुल गणित लागत नाही. असंच होतं माझ्या सामानाचंही. काही इकडं, काही तिकडं, येताना काही घेऊन जावं लागतं. अजून तिकडं गरज पडती म्हणून परत घेऊन जावं लागतं. आणि बऱ्याच दिवसापासून ना माझं मंगळसूत्र भेटत नव्हतं. तर ते आज मला भेटलं ह्या ड्रॉवरमध्ये. म्हणजे मला आरमूरलाच आहे वाटलं. मी तिथं नाही तेवढं सगळं शोधलं. परत मी इकडचे समोरचे बॉक्स बघितले होते मागच्या वेळेस, पण मी ते एकच बॉक्स काढला नव्हता, तर त्यात होतं. तर आता माझा विचार चाललेलाच होता, की यांना सांगावं की हां, हरवलंय म्हणून. तर ते भेटलं. इतकी खुश झाले ना मी. कारण माझ्या डोक्यात तेच चाललेलं होतं या 2-4 दिवसात. आता हरवलं बाबा म्हणून. यात चैनी पण होत्या, ते भेटल्या. त्यानंतर एक दुसरं पॉकेट भेटलं मला. आणि त्यात पैसे पण ठेवलेले होते मी. तर कसं होतं ना, आपल्याला आठवण राहत नाही ना, आपण ठेवतो. तर कधी मी पैसे आणले होते काय माहीत, ते तसेच पॉकेटमध्ये ठेवून ते पॉकेट त्या बॉक्समध्ये टाकून दिलं होतं. आणि चला म्हणलं, जे झालं ते चांगलं झालं. ते मंगळसूत्र तर भेटलंच, त्यासोबत पैसेही भेटले. चला, असं झालं हे सगळं. पण खरंच मला खूप खुशी वाटली, कारण हरवलं असतं तर काही खरंच नव्हतं. कारण सोन्याचा रेट तर आता काही विषयच राहिला नाही. 1 ग्रॅम घ्यायचं म्हणलं तरी किती महाग झालंय आता. आणि ते मंगळसूत्र मग गेलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. मला किती ऐकणे खावं लागत होते काय माहिती. चला, फायनली आता मी खुश आहे, म्हणजे मनातून फ्री आहे. चला म्हणलं, इकडच्या साड्या वगैरे काढून घ्याव्या.
आणि सगळ्या एकदाच्या चांगल्या लावा. तुम्ही बघू शकता आतमध्ये काय काय पसारा आणि किती धिंगाणा आहे. म्हणजे जे जिथं ठेवू वाटलं तिथं ठेवलंय मी, मनात आलं तसं, जेव्हा जे लागलं तसं. आणि हे लेकरांचे ड्रेसेस आहेत बघा, वास्तूच्या तेव्हा घेतलेले. इतके महाग पडले ना. सौरभचा एक ड्रेस 2500 पडला होता आणि त्याने तेव्हा 10 मिनिटसुद्धा घातला नव्हता. ते तसाच आहे. तर तेच आवरत आहे बघा मी. आणि आता सगळं हे इकडचेही सेल्फ मी पुसून घेते. आणि या साईडचं ना माझं थोडं झालं आहे 2-4दा पुसणं, पण तिकडचं नव्हतं झालं. तर मग इकडं पण छान असं पुसून घेते म्हणलं. पुसल्याच्या नंतर मग वाळल्यावर नंतर आपल्या साड्या वगैरे ठेवता येतील. तर इतका धिंगाणा म्हणजे सगळा एक साथ निघलाय आज. आणि खूप दिवसापासून करायचं होतं ना, तर मग ते आज करणं व्हायलंय माझं, म्हणून त्याही गोष्टीची खुशी होती. मी सगळं व्यवस्थित सेट होत होतं आज. म्हणलं आता साड्या अशा ठेवाव्या की मला लागतील त्या थोड्या वरच ठेवाव्या, तिकडं घेऊन जायच्यात त्या. तर तिकडं काही मला साड्या जास्त लागत नाहीत. मी फक्त असे 4-5 अशा साड्या सोबत ठेवत असते, बाकी सगळे इथंच ठेवते. आणि मला कुठेही जायचं असले, म्हणजे माझ्या माहेरच्या इकडचंही जरी फंक्शन असलं तर मी इथूनच जाते जाताना. आणि इकडचंही असलं तर मग इथूनच जायचं असतं ना, तर मग सगळं मी इथंच ठेवत असते. फक्त ज्वेलरी ते असती माझ्यासोबत थोडीफार. आणि आता छानपैकी मी साड्या लावल्यात, तुम्ही बघू शकता. तरी माझे साडी कवर काही तिकडं आहेत. तर आता नेक्स्ट टाईम गेल्यावर मी आणल, मग व्यवस्थित त्याच्यात कवरमध्ये टाकून ठेवता येतील. तर आता काही धूळ बसणार नाही त्यात, कारण थोडं छान पुसून घेतलं आहे आतमधून. आणि मी नसल्यावर काय कबड लावूनच असतं, तर मग ते काय धूळ वगैरे लागायचा प्रश्नच नाही. पण तरी कवरमध्ये ठेवलं ना साड्या छान राहतात. कितीही आवरलं आणि कितीही क्लीन केलं ना, हे ग्रॅनाईटचा कलर असा आहे ना, ते क्लीन केल्यासारखा वाटतच नाही. पण चला म्हणलं क्लीन तर झाले. छानपैकी सौरभचे वेगळीकडं, डुगूचे वेगळीकडं, माझे सेपरेट, यांचे सेपरेट असे सगळे डेली यूजचे वगैरे कपडे असे ठेवलेत मी. चला सगळं तर हे आवरणं झालं आहे, पण खाली पडलेला कचरा तसाच आहे आता. तर हेच कचरा मी बाहेर नेऊन टाकावं म्हणलं, कारण उद्या जाळता येईल, मस्त शेकोटी करता येईल याची. तर खूप धिंगाणा झाला होता रूममध्ये. आता मस्त सगळं क्लीन करून झाडून पोचा वगैरे मारून घेईल, म्हणजे एकदम फ्रेश वाटतं. तितक्यात भैयांचा फोन आला की बालूदादांना ते जेवायला सांगितले घरी. मग म्हणलं चला हे आता थोडं स्पीडमध्येच आवरून घ्यावं, जास्त वेळ इकडं घातला की मग स्वयंपाकाला उशीर होईल. तर हे कपडे ते बघू शकता तुम्ही, लेकरांना छोटे झालेले, म्हणलं कुणाला देता येईल. बरेच जण असं विचारतात लेकरांचे कपडे वगैरे, म्हणून असे साईडला काढून ठेवले. आणि आपल्याला गरज नसली ना तेव्हा तेव्हा असे कपडे वगैरे काढून टाकले ना तेच परवडतं, नाही तर ते पसारा होत जातो. नंतर आता आम्हाला स्वयंपाकाला लागायचं होतं, त्या अगोदर आता सगळं आवरून भूक लागली होती. असे टोस्ट पॅकेट होते, म्हणलं दूध टोस्ट खाव, कारण चहा टोस्ट खायची वेळ नव्हती, कारण ते लगेचच येतील वाटलं.
चला मग इथं सगळ्यांचे जेवण चालू आहेत आणि असा गेला आमचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.